पनवेलमध्ये विना परमिट टाटा मॅजिक मॅक्सिमो प्रवाशांना वाहन सेवा देत आहेत। खरं तर टाटा मॅजिक मॅक्सिमो हे खासगी वाहन आहे, तरी देखील वाहतूक विभागाच्या वतीने या वाहनांवर कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाहीये। याचाच परिणाम मिनी डोर आणि 3 व्हीलर रिक्षांवर होत आहे। मॅक्सिमोमुळे रिक्षा चालकांच्या रोजगारांवर परिणाम होत आहे। त्यामुळे टाटा मॅजिक बंद करण्याच्या मागणीसह टाटा मॅजिकने प्रवाशांना सेवा देण्याच्या वाहनांवर देखील कारवाई करण्याची मागणी विचारात घेऊन बुधवारी माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली एसीपी आणि डीसीपी पोलीस कार्यालयावर रिक्षा चालकांचा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये सर्व ऑटो चालकांचा समावेश होता। या प्रसंगी माजी आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली एसीपी आणि डीसीपींना एक निवेदन सोपविण्यात आले। यानंतर रिक्षा चालकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आणि जर कोणता अधिकारी दोषी ठरला तर त्यावरही कारवाई करण्यात येईल असे आदेश पोलिसांकडून देण्यात आलेत। यांना संबोधित करताना माजी आमदार विवेक पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। या मिनी डोर रिक्षा आल्यामुळे प्रवाशांनी रस्त्यावर कुठेही उभं राहावं, हात करावा, ताबडतोब 2 मिनिटाच्या आत रिक्षा त्याला मिळते। आणि विशेष म्हणजे एसटीच्या एवढ्याच भाड्याने प्रवाशांची सेवा करणारी तुम्ही मंडळी आहात आणि त्या दृष्टिकोनातनं तुमच्यावर जो प्रसंग ओढावलेला आहे त्याच्यासाठी आम्ही अनेक वेळा बैठका घेतल्या। ह्याच्यातनं काय मार्ग काढा। जे कोणी ते मॅजिक घेतलेलं ते काय आमचे दुश्मन नाहीत, पण आमच्या समोरचं ताट अर्ध खेचून घेणार, पाऊण खेचून घेणार आणि आम्हाला उपाशी ठेवणार, ही जी काय परिस्थिती आहे ती परिस्थिती योग्य नाही। आम्हाला योग्य तो धंदा मिळाला पाहिजे। त्यासाठी मध्ये बऱ्याचशा वेळेला आपण बैठका घेतल्या, आपण काही नियम ठरवले, चला बा त्यांनी गाडी घेतली त्यांनी पण धंदा करावा, त्यांच्यासाठी काय आपण नियम ठरवले, जा तिकडे जाऊन तुम्ही व्यवसाय करावा, असं नाही का त्यांनी व्यवसाय करून अशी आडमुठी भूमिका तुम्ही कधीच घेतली नाही। जेव्हा जेव्हा बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये काही नियम ठरवले, पण नियम पाळायचेच नाहीत, नियम तोडायचेच असतात असेच मानणारी काही मंडळी, पुढारी मंडळी दुर्दैवाने ह्या पनवेलमध्ये सुरू झालेली आहे। आज कित्येक लोक बस सेवा सुरू करण्याच्या बतावण्या करीत आहेत, ज्यामुळे पुन्हा एकदा रिक्षा चालकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे जितकं होईल तितकं स्वतःच्याच कामात लक्ष द्यावं अशी प्रतिक्रिया माजी आमदार विवेक पाटील यांनी दिली। या ठिकाणी माझे 3 आसनी रिक्षा वाहक चालक मालक या ठिकाणी मोठ्या संख्येने आले आहेत। त्यांचा सुद्धा प्रश्न आधी त्यांच्यासमोर अनेक प्रश्न होते, आता पुन्हा बस सेवा चालू करून तुमचं वाटोळं करण्याचाच निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। म्हणजे तुमचे प्रश्न सोडवायचे राहिलेले बाजूला, पण हेच सगळे 3 आसनी पुन्हा जे बस आणतात त्यांचा सत्कार करायला पुन्हा हे 3 आसनीवाले जातात। म्हणजे काय जादू आहे मला समजत नाही। तर ही जादू जरा चालवू नका, आपला कायमचा व्यवसाय कसा चालू राहील ह्यासाठी बघा। या प्रसंगी बारा सदावर्ते यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या। वाहतूक शाखेमुळे हा भडका पेटला गेलेला आहे आणि वाहतूक शाखेच्या मोहन पाटलाला निलंबित करण्याची मागणी आम्ही केलेली आहे। त्यांच्यावर कारवाईचं सत्र तुम्ही सुरू करा अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी आणि ही मागणी जोपर्यंत आपली पूर्ण होत नाही तोपर्यंत आपला जनांदोलन चालू राहील। या संदर्भामध्ये पुढे जाऊन सांगतो, आपल्या कुठल्याही गाड्या उद्यापासून ते पकडणार नाहीत। मी त्यांना सांगितलेलं आहे की 15 दिवसाच्या आत कठोरात कठोर कारवाई जर झाली नाही आणि 15 दिवसाच्या आत मॅजिक मॅक्सिमोवरती तुम्ही कठोर कारवाई करून त्यांना त्यांच्या मार्गावर तुम्ही लावले नाहीत तर आम्हाला रस्ता रोको करावा लागेल। ही भूमिका आपण घेतलेली आहे आणि ही भूमिका घेण्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे।